नमस्कार, मी डॉक्टर सविता पटेल, नंदुरबार. आपल्यासमोर आज एक सहजच सुचलेलं काही कल्पना असतील किंवा काही आपोआप सुचत असतं. त्याला कविता म्हणावं की काय माहीत नाही, परंतु मी ती मुक्तछंदात त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं शीर्षक दिलंय मी सहजच. आज दुपारची शाळा जरा उशीरच केला मुद्दाम उठायला, आणि चक्क उठताच निसर्ग आणि गारवासोबत काहीतरी सुचू लागलं सहजच. घरभर पसारा, छातीवर कपड्यांचा ढीग, हे काम हाती घेऊ की ते करता करता घड्याळाचा काटा काही थांबेना. स्त्री म्हटलं की सर्वत्र गृहीत धरलेलं, वाट पाहतो पुरुष हातात चहा नाश्ता मिळण्याची. तिला काय सुचलं याच्याशी त्याला काय करायचंय, शब्द घरभर इतस्तता झाले, यमक अलंकार रुसूनी बसले, मन आतल्यात कुडू लागले, उत्तर देऊ तर आली मोठी शहाणी असं व्हायचं. तोंड दाबत बुक्क्याचा मार, हे जणू स्त्रीच्या सटीचेच टाक. लेखनास ऊत येईल मात्र, तो पावेतो कडी शिळी होईल. शब्द शोधाशोध करेल, यमक अलंकारांची मिनतवारी होईल. हे सर्व करता सूर्य मावळेल, परत तोच तवा नि तीच कढई हाती येईल. स्वयंपाक आटोपून लिहायला बसेल तेवढ्यात नवऱ्याची हाक येईल, मीठ कमी तर कोणी मागेल तिखट. शब्द थिसतील, लेखणी गळून पडेल, रात्रीच्या चार भिंतीत कविताच गळून पडेल. सदर ओळी नुकत्याच सुचल्या तशा लिहून काढल्या. अर्थात लवकर उठणंही झालं, कामात घरच्यांची मदतही मिळाली, म्हणूनच लेखणी हातात घेऊ शकले. मात्र स्त्रीवादी दृष्टीनं सुस्त म्हणून मांडल्याशिवाय मोकळं वाटत नाही. एवढंच. धन्यवाद.